कॉलेजला असताना मी दयानंद कॉलेज लातूर येथे शिकायला होतो. तर आमचा जो प्रायमरी ग्रुप होता त्यामध्ये बरेचसे जण सायन्स कॉलेजचे होते. एक मुलगा फार्मसीचा होता, काही मुलं आर्ट्सची होती आणि मी एकटा लॉ कॉलेजचा होतो. असा एक आमचा संयुक्त ग्रुप होता. तर आम्ही दिवसा आणि संध्याकाळी कॉलेजवरच पडून असायचो. तर एके दिवशी असं संध्याकाळी कॉलेजवर गेलो आणि बघितलं की बारक्या आला नव्हता. आमच्या ग्रुपमध्ये अशी बरीच टोपण नाव आम्ही ठेवलेली आहेत आमच्या लेवलवर. बारक्या, पिंट्या, एकाचं नाव फॅन्ड्री आहे, एक लोकनेता आहे. तर मी बारक्याला फोन केला, म्हणलं बारक्या कुठं आहे? तर बारक्या म्हणला मी घरी आहे. मी म्हणलं घरी काय अंडी घोळायलास का झाम्या? मग तिकडून पिंट्या म्हणला त्याला येताना गायच्या पानाला सांग. मी म्हणलं पटापट गायछाप घेऊन कॉलेजवर ये. तर तिकडून तो म्हणला कोण बोलतोय? आता अशा फालतू प्रश्नांचं उत्तर आमच्याकडं नेक्स्ट लेवल असतं. मी म्हणलं तुझे पप्पा बोलतायत. तर मी म्हणलं पटापट कॉलेजवर ये आणि गायछाप घेऊन ये, चोंग्या. मग तिकडून मग पिंट्या म्हणला चुनाट डबी नको आणून सांग, चुनाट डबी आहे. मी म्हणलं चुनाट डबी आणू नको रे झोंग्या, आणि फोन कट केला. 5 मिनिटांमध्ये बारक्या येतात दिसला आम्हाला. पण बारक्या हात हलवत आला होता. बारक्याच्या हातात गायछाप नसलेली बघून पिंट्याचा जीव खालीवर व्हायला लागला. तर त्याला पिंट्यानं आल्याला विचारलं की गायछाप कुठं आहे? त्याला मला कसली गायछाप? लांबल्यानं तुला फोन केला होता, गायछाप घेऊन यायला सांगितलं होतं. त्यानं मला फोन झाला नाही. मी मला असं कसं शक्य आहे? मी स्वतः फोन केलेला, 5 मिनिटं झालीत. आणि मोबाईल काढला, कॉल हिस्ट्री बघितली तर मी बारक्या होमला कॉल केला होता. मला अशी सवय आहे मित्रांच्या घरचे नंबर त्यांच्याच नावापुढं सेम नाव आणि त्याच्या पुढे होम लिहायचे. तर मी चुकून बारक्याच्या वडिलांना फोन केलेला होता. मी म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. मी बारक्याच म्हणलोय फोनवर, तुझं खरं नाव घेतलेलंच नाही मी. त्यांना म्हणला अजून एक अडचण आहे त्यात. मी म्हणलं काय? तर म्हणलं पप्पाच्या ग्रुपमध्ये सुद्धा त्यांना सुद्धा बारक्याच म्हणतात. मी म्हणलं हा एक विषय असू शकतोय. परत तिकडून पिंट्याची आपली वेगळीच घालमेल चालू होती. पिंट्या म्हणते तुम्ही 10 रुपये द्या, मी गायछाप घेऊन होतो. मी म्हणलं थांब जरा, इकडे काय विषय चालू आहे, तुझं काय चाललंय? बारक्या म्हणला की तू म्हणलास ठीक आहे, पण तू पुढं काय बोललास? मी म्हणलं गायछाप घेऊन कॉलेजवर ये असं म्हणलो. हे नाही सांगितलं कुठल्या कॉलेज जायचं, फक्त कॉलेजवर यायचंय एवढंच तुझ्या वडिलांना मी सांगितलंय. तर त्यानं म्हणला ह्यात पण अजून एक अडचण आहे. मी म्हणला ह्यात कसली अडचण आहे? तर म्हणलं माझे पप्पा सुद्धा दयानंदलाच होते शिकायला. मी म्हणलं आता मॅटर झालेला आहे. तिकडून परत पिंट्या म्हणला 10 रुपये द्या, मी गायछाप घेऊन येतो, मग माझं डोकं चालतंय आणि आपण ह्याच्यावर काय ते सोल्युशन काढू. मग ही गोष्ट आम्हाला पण पटली, कारण आमचं पण असं मत होतं की गायछाप खाल्ल्यानंतर ह्याचं डोकं जरा जास्तच चालतंय. आणखी गायछापबद्दल तुम्हाला एक सांगतो की गायछाप हा समाजातील मुख्य प्रवाहातल्या बहुतांशी लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. बऱ्याच जणांचं असं मत आहे, समाजातल्या सुशिक्षित लोकांचं सुद्धा, की गायछाप सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने पोट अगदी व्यवस्थित साफ होता. ते एक मत झालं. अशी बरीचशी मत आहेत. दुसरं एक मत सांगतो तुम्हाला की गायछाप खाऊन अभ्यासाला बसल्याने खूप छान अभ्यास होतो, कारण त्यानं मनाची एकाग्रता वाढते. ह्या सगळ्या गोष्टी गायछाप या कंपनीनं मार्केटिंग केलेली नाही. ही मार्केटिंग माउथ टू माउथ पब्लिसिटी आहे लोकांनी केलेली. ठीक आहे, गायछाप तर त्यांच्या ह्याच्यावर लिहून सांगतात ते कंपनीवाले की ह्याच्यातून कर्करोग होऊ शकतो, पण नाही, लोकांना ह्याच्या एका तोट्या व्यतिरिक्त बाकीचे इतर फायदे जास्त दिसतात. काही मुलं परीक्षेच्या दिवशी गायछाप खाता येत नाही म्हणून आदल्या दिवशी डबल डोस घेऊन अभ्यास करतात. दुसऱ्या दिवशीचं कव्हर करायचं असतं एक्झामच्या दिवशीचं. आणि समाजातील या विषयातल्या काही जाणकार व्यक्तींचं तर असं ठाम मत आहे की भारतीय वैज्ञानिकांना गायछाप खाऊन रिसर्च करण्याची मुभा देण्यात यावी, किंबहुना त्यांना तशी सक्तीच करण्यात यावी, जेणेकरून आपला देश अजून पुढे जाईल. तर ही सगळं आम्हाला माहित होतं. मग मी म्हणलं ठीक आहे, ह्याला 10 रुपये द्या पटकन. मग पिंट्या गेला गायछाप आणायला आणि आम्ही विचार करू लागलो की आता काय केलं पाहिजे. मग मी काय म्हणलं की एक काम करू, आपण मेन गेटला जाऊन थांबू आणि बारक्या तू जा, तुझ्या वडिलाचा फोटो दाखव. त्याच्या वडिलाचा फोटो बघितला मी, म्हणलं बघू तुझे वडील येतात का नाही. ठीक आहे तू जा. मी मेन गेटला जाऊन थांबलो. पिंट्याला जाऊन 15-20 मिनिटं झाली होती, पिंट्या अजून आलाच नाही. मग मला वाटलं की पिंट्यानं काहीतरी डोकं लावलं असेल, गायछाप खाऊन त्याला सुचलं असेल की कल्टी मारणं हीच सगळ्यात मोठा उपाय आहे. असा विचार करून तो पळून गेला असू शकतो. मग मी जाऊन थांबलो कॉलेजच्या मेन गेटला, बारक्याला दिलं पाठवून. 5 ते 10 मिनिटांनंतर बारक्याचे वडील आले. सिनियर बारक्या गेटवर अवतरले होते, पण त्यांच्याही हातात काहीही नव्हतं. गायछाप त्यांनी सुद्धा आणली नव्हती. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, अरे शेवटी
बारक्याचा बापच आहे. बारक्या गायचा घेऊन येत नाही तर बारक्याचा बाप कसा गायचा